फक्त झाडं नाहीत, ही माझी रोजची प्रेरणा आहेत. माझं शांत ठिकाण आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात करणारी सकारात्मक ऊर्जा आहेत. दररोज सकाळी जेव्हा मी या झाडांना पाणी घालते, तेव्हा असं वाटतं की मी फक्त मातीला पाणी देत नाहीये. मी आशा वाढवत आहे, स्वप्नांना वाढवत आहे. हे छोटंसं रोप जेव्हा मी लावलं होतं, तेव्हा ते किती नाजूक होतं. पण आज बघा किती मजबूत उभं आहे. जणू मला सांगतंय अडचणी येतील, पण वाढणं थांबू नकोस. या हिरव्या पानांकडे पाहिलं की मन आपोआप शांत होतं. दिवसभराची ताण, काळजी सगळं काही इथे आल्यावरच कमी होतं. झाडं आपल्याला शिकवतात ते शांत राहायला, संयम ठेवायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता देत राहायला. माझं हे टेरेस गार्डन छोटं असलं तरी माझ्यासाठी एक मोठी दुनिया आहे. इथे प्रत्येक रोपामागे एक आठवण आहे, एक भावना आहे. तुम्हाला देखील आयुष्यात थोडी तरी शांतता हवीच असेल, तर एक तरी रोप नक्कीच लावा. कारण झाडं फक्त ऑक्सिजन देत नाहीत, तर ते आयुष्याला अर्थ देतात. आज माझ्या ह्या जास्वंदीच्या रोपाने मला 3 नवीन फुलं दिली. लावलं होतं तेव्हा इतकुसं तर होतं, पण आज ते बहरलं. खरंच, झाडं हे स्वतः उन्हामध्ये तळतात, पण आपल्याला फळं, फुलं भरपूर काही देऊन जातात. प्रत्येक झाडाचा हा एक वेगळाच गुणधर्म असतो. त्यांच्याकडून एक जरी गुण घेतला ना, तर आपलं देखील आयुष्य तसं सुंदर बनून जातं. जसं की चाफ्याचा गुणधर्म आहे स्वतः दिसायचं आणि आपलं फूल जरी सुकलं तरी त्याचा सुगंध मात्र कमी नाही होऊन द्यायचा. खरंच आयुष्यात आहे ना, झाडांकडून जेवढं घेता येईल आणि जेवढं शिकता येईल तेवढं कमीच असतं. माझ्या गार्डनमधलं बटाट्याचं झाड, गवती चहा, अळूची पानं, जेव्हा पण यांना मी पाणी घालते ना, ते असं वाटतं की ते आनंदाने डोलायला लागतात, खूप फ्रेश होऊन जातात. ही सर्व झाडं माझ्या टेरेसवर मी लावलेली आहेत आणि जेव्हा सकाळी उठून मी ह्यांना बघण्यासाठी वरती येते, तेव्हा एवढं भारी वाटतं म्हणून काय सांगू तुम्हाला आणि काय नको. त्यांच्या अंगावरची ही रंगीबेरंगी फुलं पाहून मन एवढं तृप्त होऊन जातं की बस. मला पण आयुष्यात पॉझिटिव्हिटी हवी असेल तर एक तरी रोप नक्कीच लावा.